आणि हा चेंडू थेट जातोय निर्धाव, एकही धाव येत नाही या चेंडूवरती. हा सामना खूप महत्वाचा आहे या दोन्ही संघांसाठी. जो संघ हारेल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. ही स्पर्धा त्यांना विसरावी लागेल, या चषकापासून दूर जावं लागेल. त्याच्यासाठी चालू असलेली ही लढत, एक मोठा सामना महेश स्पोर्ट्स आणि तिरंगा स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये होणारी ही लढत. आणि हा चेंडू आपण पाहतोय स्वर चेंडू घोषित केला जातोय. या अवंतर धावेने श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन झालंय ते तिरंगा स्पोर्ट्स या संघाचं 1 या धावेने. या 1 धावेने अकाउंट ओपन झालंय. तर आता धावा किती येतील आणि ती सुद्धा अवंतर धावा आहे, म्हणजे अजूनही कुठल्या फलंदाजाचं वैयक्तिक अकाउंट हे ओपन नाही झालंय. थोडा रनअप मध्ये आपण पाहतोय प्रॉब्लेम येतोय. मोठा रनअप घेतला जातोय कारण की ही मॅच महत्वाची आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे निर्णायक चेंडू हाताळावे लागतील. गनिमी कावा आखला गेलाय मैदानाच्या बाहेर आणि तशाच पद्धतीचं समीकरण जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धावा बनवण्याचा प्रयत्न तिरंगा संघ करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे मोठी अपील तर मागितली आहे. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह थोडा जास्त असल्यामुळे आपण पाहतोय अपील इथे मात्र फेटाळून लावली आहे. तर इथे आपण जर पाहिलं तर 2 चेंडू झालेत. दोन चेंडू धावसंख्या फलकावरती 1. या षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी. एक वेगळा वेगळा शॉट खेळण्याचा पुन्हा प्रयत्न फसला, पुन्हा प्रयत्न फसवला गेला. इथे मात्र समीकरण बदललेत आहे. 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू मध्ये एकच धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि ती 1 धाव आहे अवंतर स्वरूपामध्ये. म्हणजे अजूनही कुठल्या फलंदाजाचं अकाउंट झालं नाहीये ओपन. स्ट्राईकला आहे प्रशांत, नॉन स्ट्राईकला आहे अरबाज. प्रशांत आहे संघाचा कर्णधार. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, हा फटका फसलाय. चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक काही चूक करणार का? केलीये चूक, झेल सुटलाय. जीवनदान लाईफलाईन फलंदाज प्रशांतला. प्रशांत सारख्या फलंदाजाचा झेल सुटणे म्हणजे नक्कीच एक आपल्या पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारून घेणे. कारण की असा हा फलंदाज आहे जो जर शेवटपर्यंत टिकला, शेवटच्या क्षणापर्यंत तो जर खेळला तर मात्र सामन्याचा रंग आणि रूप वेगळं पाहायला मिळेल. यात मात्र काहीही शंका नाहीये, कारण की एक धडाकेबाज फलंदाज आहे प्रशांत. संघाचा कर्णधार, तिरंगा स्पोर्ट संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. एक नामवंत गोलंदाज आहे फैजल. मोठा फटका आलाय, फटका तेवढासा फसलाय. क्षेत्ररक्षक जाईल का त्या चेंडू पर्यंत? तोपर्यंत चेंडू सुसाट सुटलाय सीमारेखा बाहेर. धावसंख्येत 4 नि वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 7 धावा येतात धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत. या शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेईल? सुरेख फटका देखील स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळला, हा सुद्धा फटका फसलाय. चेंडू खाली येतो, क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद प्रशांत बॅक टू द पवेलियन. प्रशांत
सारखा एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होतोय शहादाब. शहादाब आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर अरबाज अशी दोन फलंदाजी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज मीर सांघिक आपण पाहतोय दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होईल अमीर पंचांच्या उजव्या एसटीने. पहिला चेंडू सुसाट चेंडू रंपाट चेंडू आपण पाहतोय फेकला जातोय. एक एक्सप्रेस गोलंदाजी केली जाते गोलंदाज अमीर याच्याकडून. निर्धाव चेंडूची तिथे सांगता झाली आहे. एकही धाव मिळणार नाहीये या पहिल्या चेंडूवरती. एक एक धाव महत्वाची आहे आणि त्या धावा खर्च करताना इथे विचार केला जातोय गोलंदाजाकडून. गोलंदाज अमीर पहिल्या चेंडूवरती यशस्वी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा फटका फसला. बॅटची घेतली हलकीशी कडा. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. विकेटचा पतंग. थँक्यू डीजे. एक सुवर्ण संधी आहे जे हनुमान क्रिकेट क्लब चव्हाणवाडी यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. 11/12/2021 ते रविवार 12/12/2021 या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 15,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 5,000 व आकर्षक चषक. आणि मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज आकर्षक चषक देऊन तिथे दर्शवण्यात येणार आहे. आणि ही स्पर्धा पूर्णपणे गाव टू गाव असणार आहे आणि एका खेळाडूला एकाच संघामधून खेळता येणार आहे. त्यानंतर स्पर्धेचं ठिकाण आहे चव्हाणवाडी स्टॉप. संपर्क वैभव मोरे आणि संदीप म्हामुणकर या दोनकडे तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आपण पाहिलं तर प्रवेश फी आहे 1600. प्रथम तुम्हाला 500 रुपये गुगल पे करावे लागतील तरच संघ परमनंट केला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. षटकातील आपण पाहतोय या पुढील चेंडू सज्ज टाकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज अमीर. 5वा चेंडू असणार आहे. सुरेख फटका तेवढा साथीचा फटका पाहायला मिळाला आणि तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी सुद्धा केली पण गोलंदाजाला चेंडू परफेक्ट कॅरी करता आला नाही आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं ते एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. काही वेळाने खूपच वेळाने म्हणूया आपण एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती येईल तब्बल आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती येतात. पाच चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली. एक सफलता प्राप्त केली गोलंदाज अमीरने. कंजूस गोलंदाजी केली जाते. एक एक धाव खर्च करताना इथे विचार केला जातोय तर कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत अमीरवरती. नामवंत गोलंदाजी करतोय. तेवढी चांगली गोलंदाजी फैजलने सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये केली होती. शेवटचा अंतिम चेंडू खोलवडप्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता होणार का असं वाटलं होतं पण तसं घडत नाहीये. इथेही अवंतर स्वरूपामध्ये धाव मिळते. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 9 धावा धावफलकावरती येतात. 9 धावा धावफलकावरती याला षट क्रमांक दुसऱ्या प्रगतीपदावरती आणि हा शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे.
स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, चेंडू हवे, चेंडू मागे येतोय, क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये, सुरेख झेल, फलंदाज बाद, विकेटचं येते पतंग. तर एक अंडर 19 या मैदानावरती जी ही मानगाव प्रीमियर लीग चालू आहे, तशाच पद्धतीची मानगाव प्रीमियर लीग अंडर 19 आणि ती स्पर्धा सीझन बॉलवरती इथे खेळवली जाणार आहे. नयनजी शिंदे प्रशिक्षक आहेत. तर नक्कीच नवनिर्माते खेळाडूंना कशा प्रकारे निर्माण करायचं, या मानगाव मध्ये जे असलेले हिरे ते बाहेर कसे काढायचे, तर सीझन प्रीमियर लीग 2021 ही जी पहिलं पर्व आहे त्यांचं सुद्धा, तर या मैदानावरती ती प्रीमियर लीग होणार आहे. मुलांसाठी असेल किंवा मुलींसाठी जी सुवर्ण संधी आहे सीझन बॉलवरती, तर आपल्या जो एंट्रीवरती जे बॅनर्स आहेत त्यांचा अकॅडमीचा बॅनर आहे, तर मित्रांनो नक्की तो बॅनर पहा आणि कोण इच्छुक असेल तर आपण सहभाग घेऊ शकता. तर नक्कीच ही मानगाव प्रीमियर लीग आणि या मानगाव प्रीमियर लीग हे पूर्णपणे जर्सी आपण पाहतोय या संजय आप्पा ढवळे यांच्या माध्यमातून ही ज्या टी शर्ट्स आहेत आपल्याला त्या टी शर्ट्स आलेल्या आहेत, त्यांचं थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. त्यांचं नक्कीच त्यांच्या पदस्पर्शाने ही सुंदर अशी स्पर्धा आयोजलेली आहे. त्यांचा एक मोठा हातभार, एक मोठं पाठिंब त्यांचं आज आहे आणि त्याच पाठिंब्याखाली आज ही स्पर्धा या मैदानावरती पार होताना पाहायला मिळते. त्यांचं थोड्या वेळात आगमन होईल. हा चेंडू आपण पाहिला, गोल्डन स्पॉट डब्बा पडला, चेंडूने थोडी उसळी घेतली, चेंडू निर्धाव जातोय. कैलास एक धडकेबाज फलंदाज, कुंभाराळी संघाचा हा खेळाडू आहे, आज तिरंगा स्पोर्ट्स संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. कैलास आहे स्ट्राईकला, तर गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. फैजल, सुरेख फटका, फटका हा पण फसलाय, चेंडू खाली आहे, क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये, फलंदाज बाद, कैलास बॅक टू द पवेलियन. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा जो चषक भेटलाय, संजय दादा जाधव, आर्या इंटेरियल डेकोरेटर्स, त्यांचे बंधू इथे आलेले आहेत. तर त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि आपण पाहिलं तर चेंडू गेला माजिदच्या हातामध्ये, सुरेख क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलंय आणि नक्कीच एकही धाव इथे खर्च केली जाणार नाहीये. धावसंख्या अजूनही आहे स्थिर, धावसंख्या धावफलकावरती आहे 11, षटक क्रमांक प्रगतीपदावरती आहे 3. सुरेख फटका बॅटने खेळला जातो ऑन साइडला, तिकडे फिल्डर आहे, मिड ऑनला येतोय, एकच धाव घेतली जाईल, एका धावीवरती मानावे लागेल समाधान. फैजल एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंगी स्पोर्ट्स संघाला माहिती आहे मागच्या मॅच मध्ये केलेल्या चुका इथे भरून काढायच्या आहेत, कारण की एक एक चूक या स्पर्धेतून बाहेर नेतीये. आणि त्याच चुका जर तुम्ही पुन्हा पुन्हा केलात तर तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. आणि आपण पाहिलं तर हा चेंडू जातोय निर्धाव, षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3ऱ्या षटकाची झाली आहे इथे सांगता. 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त, धावसंख्या धावफलकावरती आल्यात 12 धावा. 18 चेंडू झालेत, 12 धावा धावफलकावरती आल्यात. या स्पर्धेमधील लोहेस्ट स्कोर जर आपण पाहिला तर 31 धावा हा लोएस्ट स्कोर आहे आणि हायेस्ट स्कोर जर आपण पाहिला तर 123.
पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. सुरेख फटका फटका हा सुद्धा फसलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पण चेंडू आहे नो नो चेंडू. पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. आपण बघतोय कमरेच्या वरती आलेला हा चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. फ्री हिट, फ्री हिट हा असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू आणि संजय अप्पा ढवळे यांचं इथे आगमन होतोय. मानगाव प्रीमियर लीग 2021 ज्या आपण या टी शर्ट आपण ज्या परिधान केल्या त्या टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आल्यात असे आपल्या सर्वांचे लाडके संजय अप्पा ढवळे यांचं इथे आगमन होतोय. तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा या सर्व कमिटीकडून त्यांचं सर्वांचंच स्वागत करतोय या संजय अप्पा ढवळे आणि त्यांचे सर्व सहकारी. मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. कारण की मान्यवर आणि नक्कीच एक पाठिंबा खूप महत्वाचा असतो आणि तशाच पद्धतीचा मोठा हा पाठिंबा संजय अप्पा ढवळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळाला आणि त्यांचं नक्कीच इथे आगमन झाले व्यासपीठावरती आसनस्थ झालेले आहेत. नक्कीच त्यांच्याच हाताला धरून ही स्पर्धा एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि ती एक यशस्वी वाटचाल करताना पाहायला मिळते. कारण की फायनल डे आहे आणि फायनल डे म्हटलं की नक्की मान्यवर आणि संजय अप्पा ढवळे हे स्वतः एक आयोजकच आहेत असं म्हणूया आपण. कारण की ज्यांच्या माध्यमातून हे पूर्णपणे जे टी शर्ट आहेत ते आपल्याला इथे अवेलेबल केलं, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च एकदा मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू कुलटप्याचा चेंडू होता, बॅटची घेतली एक कडा, चेंडू जातोय माजीच्या हातामध्ये, फलंदाज बाद. भारत बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. तिरंगा स्पोर्ट्स तुमचा मित्रांनो 12वा खेळाडू इथे कैलास होता, तो खेळण्यासाठी गेला आणि तुमचा 12वा खेळाडू इथे अवेलेबल नाहीये. मोठा फटका लगावला जातोय डिफेन्स कव्हरच्या दिशेने, चेंडू येतोय समालोचक कक्षापाशी 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. खोलडप्याचा चेंडू होता, तेवढा सक्तीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय डिफेन्स कव्हरच्या दिशेने, फिल्डर आहे तिथे. आणि तिथे आपण पाहिलं तर सिंगल घेतली आणि षटक क्रमांक 14 समाप्त झाला. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 21 धावा, 21 ऑन द बोर्ड. 24 चेंडू झालेत, 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. तर अजूनही आपण बघितलं तर शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. 6 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. तर ही आहे स्लॉग ओव्हर. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे तिरंगा स्पोर्ट्स संघासाठी. कारण की हा जो सामना आहे, जर एक अटीतटीचा एक सन्मानजनक स्कोर जर उभा करायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके हे लगावे लागतील. मित्रांनो, टीम मीटिंग नको आहे, विनंती करतोय या मंगेश स्पोर्ट्स, कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाहीये. आधीच आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, कारण की आज दुसरी सेमीफायनल
आणि फायनल. धावसंख्या झाली 21. 21 ऑन द बोर्ड. हॅलो, पंच कुठची टीम मीटिंग घेऊन द्यायची नाही आहे, अदरवाईज 2 रनांची पेनल्टी द्यायची आहे. हॅलो, षटकातील पहिले चेंडू गोलंदाज महेश कोंडेकर, संघाचे संघ मालक. खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू निर्धावा तळला जातोय. या चुक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. 40+ एक अनुभवी, एक एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. महेशजी कोंडेकर, मॅन फ्रॉम निजामपूर. निजामपूरमधील हे खेळाडू एक नामवंत, एक नावाजलेले असे हे खेळाडू आहेत. आणि आपण पाहिलं बघितलं तर हा चेंडू आहे स्वर, ही आहे एक अवंतर धाव. अवंतर धावेन धावसंख्या नक्कीच पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावरती 22 धावा. 22 ऑन द बोर्ड फॉर लॉस. सुरेख फटका, मोठा फटका आलाय, पुल केलाय, पॉवरफुल आहे. 6 धावा नक्कीच मिळून देईल तिरंगा स्पोर्ट्स संघाला. षटकार येतोय. आता मात्र आपण पाहतोय आसमान दाखवला जातोय, म्हणजे साधी स्कोरर आपण पाहतोय. हेमंत दादा मला सांगतात धावसंख्या झाली आहे 28. या षटकातील हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. या इनिंग मधील, या पूर्णपणे 17 मधील अजूनही 3 चेंडू येणं आहेत बाकी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा केला गेला हा प्रयत्न, आणि काय घडलंय तर इथे होईल एक आत्महत्या म्हणूया आपण. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय निहाल. मोठा फटका लगावला जातोय. फटका हा सुद्धा फसलाय. चेंडू खाली, स्वतः गोलंदाज सुरेख झैल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय अजय. स्ट्राइकला निहाल, नॉन स्ट्राइकला अजय. खोलडप्याचा चेंडू देखना स्ट्रोक, आणि तिथे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. सूर्यकिरण विकेट. एका धावेचं केलंय, दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर, आणि ते 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. षटक क्रमांक 5 समाप्त. पहिला सत्राचा खेळ समाप्त झालाय. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती आली आहे 30, आणि निर्धारित 30 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. हॅलो हॅलो, संजय अप्पा ढवळे. हॅलो. एक दिलदार नेतृत्व, एक खंबीर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला या पूर्णपणे मानगाव प्रीमियर लीग 2021 साठी जे टी शर्ट्स अवेलेबल झालेले आहेत त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच ही जी स्पर्धा आहे जी आज विजयाकडे वाटचाल करते, एक मान्यवरांचा जे पाठिंबा, त्या पाठिंब्याची गरज असते तशाच पद्धतीचा एक मायेचा हात ज्यांचा या पूर्णपणे कमिटीच्या मागे आहे, तर त्यांचा आपण इथे यथोचित सत्कार करणार आहोत. तसेच संजय अप्पा ढोळे यांचा सत्कार करतील आपल्या कमिटीचे अध्यक्ष मंगूदादा जाधव यांना विनंती करतो. एक आपली मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, गुलाबाचं फूल, एक पुष्पगुच्छ देऊन आणि एक सन्मान चिन्ह, एक या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून आपण हे एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतोय.
तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या पूर्ण ज्या टी शर्ट्स आहेत अवेलेबल त्यांच्या माध्यमातून आपल्याला आलेले आहेत त्यांचं खूप खूप आभार. ही जी मानगाव प्रीमियर लीग आज यशाकडे वाटचाल करते. फायनल डे आहे, शेवटचा दिवस, आणि अशाच खंबीर नेतृत्वांचा जो पाठिंबा आहे त्याच्यामुळेच आज ही यशाकडे चाललेली ही स्पर्धा. खूप खूप धन्यवाद आपण हा सत्कार स्वीकारल्याबद्दल. तसेच सत्वे मॅडम यांचं सत्कार करतील समीर दादा यांना विनंती करेन एक आपलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद मॅडम, आपण आपला वेळात वेळ एक अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल तुमचं सुद्धा पुनश्च एकदा मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत. तसेच विश्वजितजी जाधव त्यांचा सत्कार करतील आमच्या कमिटीचे एक चॉकलेट बॉय केदार दादा जाधव यांना मी विनंती करतो आपल्या शुभासे त्यांचं स्वागत करायचं आहे. ज्यांनी आज ही मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ नक्कीच आज मिळणार आहे आणि त्यांचा पाठिंबा मान्यवरांचा आहे तर त्यांचा सत्कार हा केलाच हवा. तर धन्यवाद, आपण सुद्धा हा एक छोटासा सत्कार आमचा स्वीकारल्याबद्दल तुमचं सुद्धा मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत. संजय दादा सावंत यांचा सत्कार करतील आपल्या कमिटीचे खजिनदार महेश पवार डीजे बाला यांच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपला सत्कार स्वीकारल्याबद्दल आपलं सुद्धा मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आपण वेळ खर्च करून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. विशाल गलांडे यांचं स्वागत करतील मंगूदादा जाधव आपल्या कमिटीचे अध्यक्ष यांना विनंती करतो आपल्या शुभास आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दादा, आपण सुद्धा वेळात वेळ खर्च करून आपल्या या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. तसेच उदयदादा ढाळ यांचं स्वागत करतील केदारजी जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल पुनश्च एकदा मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाकडे जिथे आपल्याला पाहायला मिळेल 30 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे मंगेश स्पोर्ट्स या संघाला. नक्कीच पुनश्च एकदा मी खूप धन्यवाद करतो कारण की ज्यांच्या माध्यमातून हे रंगीबेरंगी जे टी शर्ट आपण परिधान करून खेळत आहे हा नो चेंडू आहे आणि ते टी शर्ट संजय सामन्यामध्ये एक पारितोषिक आलेलं आहे काळे साहेबांकडून. षटकारांच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा चेंडू नो. चेंडू आहे फ्री हिट. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत माजिद. फ्री हिटच्या चेंडूचा सुरेख फटका आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केला जातो. डिफेन्सच्या कव्हरला चेंडू झालाय रोटेट, तिथे येतोय निहाल, क्षेत्ररक्षण केला परफेक्ट. तोपर्यंत धावा घेतल्या 2. या 2 धावेने आपण पाहणार आहोत धावफलक पुढे हलकेल. धावफलक आपण पाहिलं तर हलकं झालंय. धावसंख्या धावफलकावरती आल्यात 7 धावा धावफलकावरती. लागोपाठच्या षटकारासाठी सौरभ विचारे आणि विजयदादा वाडबळ यांच्याकडून 1000 वैयक्तिक असे 2000 चे पारितोषिक लागलेलं आहे. सौरभदादा विचारे आणि विजयदादा वाडबळ यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी 2000चा पारितोषिक. पुन्हा नो आणि हा गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाही. भारत हा गोलंदाज आहे या मॅच मध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाहीये कारण की 2 बिमर पद्धतीचे नो चेंडू टाकलेत आणि नक्कीच गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाहीये. काय घडले मैदानावरती जिथे धावा कमी आहेत आणि जिथे धावा अवंतर स्वरूपामध्ये खर्च होतात. आतापर्यंत चेंडू झालेत
एक चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 13. पहा, क्रिकेट हा खेळ आहे आणि त्याचा आपण बोलतो एक चेंडू मध्ये 9 धावा हॅलो. एक चेंडू मध्ये 13 संजय धावा दादा आल्या. काळे यांच्याकडून लगातार 2 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 200, तसेच हॅट्रिक मारली षटकारची तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा चेंडू जातोय निर्धाव. फ्री हिटचा चेंडू होता. गोलंदाज आपण पाहिलं तर निहाल नामवंत गोलंदाज आहे, पण आपण पाहतोय धावा कमी आहेत, त्यामुळे निहालला सुद्धा प्रश्न पडला असेल कशा प्रकारे गोलंदाजी करायची. षटकातील पुढील चेंडू रेड चेंडू आहे. रणअप मध्ये थोडा प्रॉब्लेम, प्रेशर असणारच, कारण की धावा कमी आहेत आणि त्या धावा रोखायच्यात आणि पहिले दोन नो चेंडू आलेत, धावा खर्च झाल्यात. तर समोर माजिद सारखा एक धडाकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच्या समवेत योगेश पवार. वाह भाई वाह. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, भारतचा प्रयत्न होता की फलंदाजावरती थोडा प्रेशर निर्माण करायचा आणि तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि नक्कीच इथे ही एक धाव मात्र मिळते. एक नवीन धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावरती येईल 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. षट क्रमांक पहिलं. पुन्हा मोठा फटका, बेगेट टायमिंग झाला आहे चेंडूवरती परफेक्ट. या चेंडूवरती मिळणार 6 धावा. हॅलो. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. हा प्रयत्न फसला आणि धावसंख्या जर पाहिली, धावा फलकावरती धावा आहेत 19 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे गोलंदाज निहालचं. हा सामना कुठेतरी तिरंगा स्पोर्ट्स संघाकडून दूर जाताना पाहायला मिळतोय. सुरेख 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 झेल. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कशा आल्या? पहिला नो चेंडू, त्याच्यावरती चौकार आला, त्या 5 धावा. त्याच्यानंतर फ्रीडच्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा नो आणि तो सुद्धा चौकार आला होता, त्या 5 धावा. हॅलो. समाधान दादा उदेकर यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आमच्या आधारस्तंभ आहेत मानगावकरांच्या सदैव यंग जनरेशन पोरांना यांच्या पाठीशी हात फिरवून साथ देणारे समाधान दादा उदेकर, आणि त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तसेच गणेश स्पोर्ट्सचे मालक आणि आमचे मित्र हरेश दादा गजमवाल यांना देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या झाली आहे 15. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज आपण पाहतोय प्रणित. रणपमध्ये थोडा प्रॉब्लेम, प्रेशर असणार आहे. 31 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये चालल्यात 15 धावा. आता उर्वरित राहिलेल्या धावा आपण पाहतोय 16 धावा ज्या बनवायच्या आहेत त्या बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. पहिला चेंडू देखणा स्ट्रोक, फक्त आणि फक्त दिशा दिली आहे चेंडूला. एक धाव घेतली आहे.
दुसऱ्या धावेचा केला हा प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावरती 17 धावा. 17 क्रिकेटमध्ये आपण अशुभ अंक म्हटला जातो 17, कारण की 17चा खतरा हा प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक फलंदाजाला पडत असतो. पण आता पाहायचं या मैदानावरती तशा पद्धतीचा खतरा इथे असेल का, कुणाला तर गोलंदाजाला की फलंदाजाला. स्ट्राईकला फलंदाज आहे माजिद, गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रणित. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, लॉफ केला, ऑन साइडला फिल्डर आहे तिथे, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत आपण जर पाहिलं बघितलं तर इथे एकच धाव मात्र तुम्हाला मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 नि वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 18. भारताची रण मशीन जर्सी नंबर 18 विराट कोहली. तशा पद्धतीची आता फलंदाजी करण्याची गरज आहे. आपण पाहिलं तर मंगी स्पोर्ट्स माणगाव संघाला आणि इथे मात्र हा चेंडू आहे निर्धाव. सुरेख गोलंदाजी कमी वयामध्ये ज्यांची एक मोठं प्लॅटफॉर्म ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा खेळाडू आहे वय वर्ष 15. सर्व खेळाडूंना एक बक्षीस आलेलं आहे. विजय दादा काळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिकला 500 रुपये. विजय दादा काळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे षटकारच्या हॅट्रिक साठी. सुरेख फटका हा फसला आहे. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, काही चूक करणार नाहीये. विकेटचं पतंग. फुलटॉस चेंडू देखना स्ट्रोक डिपेस्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय 4 धावासाठी. तहसीलचे आमचे मित्र नारायण शेठ यांचा सत्कार केला जाईल महेश दादा पवार यांच्या हस्ते. नारायण शेठ यांचा सत्कार केला जाईल. महेश दादा पवार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. नारायण आणि आपण बघतोय धावसंख्या झाली आहे 21. धावा फलकावरती आल्या 21. षट क्रमांक प्रगतीपथावरती आहे. दुसरं आता आणि फक्त 10 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडा का होईना फसला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव तिथे घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती येतात. समीकरण पूर्णपणे बदललंय. 18 चेंडू आहेत आणि फक्त समोर धावा आहेत त्या 9. 18 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. ती आपण पाहिलं तर मंगेश स्पोर्ट्स संघाला. जर नारायण दादा टेटगुरे यांचा स्वागत महेश दादा पवार करतील. आरवी फायटर ह्याच्यानंतर लगेच तयार राहायचं आहे. आरवी फायटर ह्या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्यांचा आणि तुमचा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेचच घ्यायचं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्या सर्व सामने हे 5-5 षटकांचे खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. यानंतर होणारा सामना आरवी फायटर्स वर्सेस या 2 संघांमध्ये जो संघ विजयी होईल तो. तर आरवी फायटर संघाच्या कर्णधाराला माझी विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे वाटचाल करायची आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेंडू आहे अरबाज साठी एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तन्वीर हार्नेकर यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पहिला चेंडू येतोय निर्धाव. एकही धाव येत नाहीये चेंडूवरती.
धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर तब्बल 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 चेंडू आणि आता गरज आहे ती तब्बल 9 धावांची. 17 चेंडू 9 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंजनगडी मोडी अविल मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह थोडा जास्त. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल ही एक धाव मंगेश स्पोर्ट्स संघाला. या एक धावीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती येईल 23. 23 ऑन द बोर्ड. 16 चेंडू आणि आता गरज आहे ती तब्बल 8 धावांची. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षक तोडा. फंबल गचाड क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मिळतील त्या 4 धावा. इथे आपण पाहतोय चौकार येतोय. हॅलो, राहुल काळे कुठे असाल त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. विजय काळे तुमची वाट पाहत आहेत. हा चेंडू आपण पाहिलं बघितलं निर्धाव चेंडू गेला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर राहील 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. आता फक्त आपण पाहिलं तर 4 धावांची गरज आहे निर्धारित 2 चेंडू मध्ये. षटक क्रमांक 3 आहे प्रगती पदावरती. पंजानगडी मोडी अपील बॅटची घेतली आहे. एक हलकीशी कडा आणि सरळ शिरक्षक हातामध्ये घेतलाय. 20वा विकेटचं गेलाय पतंग. आणि ते पडतोय विकेटचं पतंग झाल्यानंतर शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा केला होता हा प्रयत्न. हा सुद्धा प्रयत्न केला फसून आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 27 धावा. अक्षय बोडरे. हॅलो, अक्षय बोडरे कुठे असाल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अक्षय बोडरे. ही आमच्याकडे एक गाडीची चावी आलेली आहे. जर कोणाची पडली हॅलो जर गाडीची चावी कोणाची पडली असेल तर व्यासपीठापाशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षामध्ये येऊन आपण DJ सनी यांच्या इथे ती चावी आहे. कोणाची असेल तर घेऊन जायची आहे. आपल्या खिशाला एकदा हात लावा. पहा आपली चावी जागेवरती आहे का. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रणित. हा चेंडू आपण पाहतोय स्वार. ही आहे एक अवंतर धाव. अवंतर धावेने धावसंख्येत नक्कीच होईल वाढ. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. निर्धारित आपण पाहतोय चेंडू आहेत 12 आणि गरज आहे ती 3 धावांची. 12 चेंडू 3 धावांची गरज. कुठेतरी एकतर्फी हा सामना पाहायला मिळतोय. उलटा स्पर्धेचा चेंडू भेटलीये बॅटची कडा. चेंडू चाललाय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी आणि या फटक्यावरती मंगेश स्पोर्ट्स संघाने विजय प्राप्त केलाय. सर आरवी फायटर आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवायचा. आरवी फायटर आणि मंगेश स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर समाधानदादा उतेकर यांना मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे आणि